शुभ सकाळ राया. रात्री झोप झाली नाही वाटत. खरं तर मी रात्री चादर घेऊन येणार होतो, पण व्रताच्या नियमामुळे माझा नाईलाज झाला. आज बगाडाचा दिवस आहे. आज कडक उपवास पकडायचा आहे. अन्नाचा एक कणही तुमच्यासाठी आज अपवित्र आहे. नियम सगळे माहित आहेत की पुन्हा सांगू? याची काही बी गरज नाही गुरुजी. चला तर मग स्नान करून घ्या आणि आपण पूजेला बसूया. संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी भारी भारी जन्म मरना निवारी. देवी माते, माझ्या जावी बापूंच्या पाठीशी उभी राहा. त्यासनी हे व्रत पुरं करायला मदत कर. यश लाभू दे त्यासनी. तुला तर माहितच आहे ती समजा कशासाठी करते तिथे. पाहिजे तर माझं आयुष्य घे. आज माझा जीव गेला तरी बी चालेल, पण माझ्या कृष्णीला आणि रायांना आयुष्य लाभू दे. मामे मामे आवरलेस का ग? चल चल पटदिशी उठ मामा. चल. अगं कृष्ण काय करणार आहे तू मंदिरात जाऊन? राया तर तुझं ऐकत नाही. उलट फाडाफाडा तुला बोलतो, सतत अपमान करतो, वाटेल तसलं बोलतो. तरी तू परत रायाच का करते? का सारखे सारखे त्याच्याकडे जाते तू? कारण माझं प्रेम आहे रायावर. तुम्ही त्याचे शब्द बघताय, त्याची कृती बघताय, पण मी त्याचं मन बघते. माझ्याशी वाईट वागताना त्याला केवढा त्रास होतो ना हे मला स्पष्ट दिसतंय. आणि मामा मामी त्याला आता माझी लय गरज आहे. तेव्हा तुम्ही चला बरं पडदिशी. मामा अरे चल. कृष्णे अगं तू काही खाल्लं बी नाहीस ग. रायाला तरी खाल्ला असेल का ग मामे? अगं तुझी झोप बी झाली नाहीये. आणि त्या मंदिरात रायाला तरी झोप लागली असेल. कृष्ण आशेने तू आजारी पडशील, लय त्रास होईल तुला. आणि राया मायासाठी जेवढा त्रास घेतोय तेवढा तर त्रास मला होत नाहीये ना. तुम्हाला कसं समजत नाहीये? मंदिरात आरती सुरू व्हायची वेळ होईल. मला रायाला भेटायचं आहे. तू कसा आहे ते बघायचं आहे. कुणास ठाऊक तू कसा आहे. कृष्णे अगं देवी आहे त्याच्या पाठीशी. तू नको काळजी करू. मी पडदिशी काहीतरी खायला बनवते, तू आईस खाऊन घे. हा अगं मामी नको ग. जवळ रायाचा उपास संपत नाही ना तवर मला अन्न काही गोड लागणार नाही. आणि तुम्ही दोघं येताय ना का मी जाऊ? नाही मी जाते. कृष्णे कृष्णे आम्ही तू तुझ्या बरोबर. अशी चल उरक. वय कृष्ण मी वाईस घरातलं समजा आवरते, लगेच निघू आपण. हा
रायाला झोप लागली असेल का रात्री? कसा असेल तो? हे माते, माझ्या रायादादाच्या पाठीशी उभी राहा आणि समद व्यवस्थित पार पडू दे. रायादादा, अहो काय अवस्था करून घेतली स्वतःची तुम्ही. मला ही अवस्था बघवत नाही तुमची. मी भाऊसाहेबांना सांगतो, ते काहीतरी करतील. तुम्ही घरी चला माझ्याबरोबर. अनिल, झालं फक्त आजचाच दिवस. देवी माझी परीक्षा बघतीय. काय बी करून मला त्यात नापास नाही व्हायचं. अहो मग काहीतरी खाऊन तरी घ्या. नाही अनिल, मी काय खाणार नाही. अहो अशाने तुमची तब्येत लई. माझ्या कृष्णाच्या जीवापेक्षा माझी तब्येत किमती नाहीये. ह्यो राया स्वतःचा असं हजारो जीव वळून टाकू शकतो कृष्णावर. आहे दादा, मला तुमची लई काळजी वाटते. मी काय करतो, मी इथंच थांबतो तुमच्यासोबत. तुम्हाला काय पाहिजे असेल ना तर मला सांगा, मी घेऊन येतो. अनिल, ह्यो व्रत माझा आहे. तू कशाला तुझ्या जीवाचा आटापिटा करून घेतोय? तू जाईत ना, असं बी आता बगाड चालू होईल. अहो तेच म्हणतोय मी. तुम्ही काहीच खाल्लं नाही. अहो तुम्हाला अशक्तपणा आलाय आणि दिवसभर ही बगाड. अहो तुम्हाला असं बघून कृष्णवणीची काय अवस्था होईल. येत्या 7 दिवसात कृष्णाचा मृत्यू अटळ आहे. नाही नाही, मला काहीतरी केलं पाहिजे. कृष्णा घरातनं बाहेर नाही पडली पाहिजे. राया दादा, काय झालं? अनिल, माझं एक छोटं काम करतो का? अहो तुम्ही फक्त आवाज द्या. तुम्हाला तर माहितच आहे ना, हा अनिल आहे तर नादच नाही. काय करू? मामीला इकडे घेऊन ये. आणि हो, मामी मला भेटायला येते. कुणाला कानोकान खबर नाही लागली पाहिजे. आणि कृष्णाला तर नाहीच नाही. अहो पण राया दादा, तुम्हाला अशा अवस्थेत मी सोडून कसं जाऊ शकता? अनिल, माझी काळजी करू नकोस. मला मामीवर लय महत्वाचं बोलायचं आहे. काय बी करून मामीला इकडे घेऊन ये. बर, तुम्ही काळजी घ्या. मामे, हे मामे, अगं आवरलं का नाही तुझं? आवर की पडदेशी, मला रायाला भेटायला जायचंय. अगं होय, ही फक्त राधेला खायला घालते आणि कपड्यांच्या घड्या घातल्या ना की मग झालं. मग लगेच निघू आपण. आवर पडदेशी. हा, चल बाई राधे, आज लय ऊन आहे. तुला ना तिकडे सावलीत नेऊन बांधते. तू बी त्या कृष्णीसारखीच हट्टी झाल्यास बघ. अजिबात ऐकत नाहीस. चल चल बघू. इकडे ये 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 इकडं. ओ मामी, ओ मामी, ओ इकडे या. अनिल, काय झालं अनिल? ओ इकडे या, तुम्हीच तिकडे या. काय झालं अनिल? असं घराबाहेर का थांबलायस आणि असा इशारात कशा पायी बोलतोयस? अहो कारण कृष्णवणीला यातलं काही कुळ द्यायचं नाहीये. रायादादाने सांगितले कृष्णवणीला न कुळ देता तुम्ही तिकडे देवळात या. तिकडे बोलले तुम्हाला. काय झालं? काय काळजी करण्यासारखं नाही ना? अहो मामी, ते काय माहित नाही, पण रायादादा तिकडे वाट बघतोय तुमची. तर घरात काय सांगू? बरं तू एक काम कर, तू हो पुढं, मी आलेच. अहो नाही 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 नाही, तुम्हाला सोबत घेऊनच यायला सांगितले. अहो मामी, रायादादाचं काहीतरी महत्वाचं काम असेल तुमच्याकडे. बरं ठीक आहे, चल. चला. मामा, अरे मामी कुठे राहिली? का महिन्याभराचं एकदाच खायला घालती राधीला? अरे ती तिला झाडाला बांधत असेल. तिला बाबळीचा पाला बिला घालेल.
का आपण एकदा देवळात गेलो आपल्याला माघारायला किती उशीर होतो आणि किती नाही. मामा मला लई काळजी वाटते बघ रायाची. जा जाऊन तू बोलून आण मामीला. नाहीतर एक काम करा, मी पुढे जाते, तुम्ही मागणे या. हा दम मी बघतो तिला उरकले का बघतो तिला लगेच चल म्हणतो. असे असे उरकलं का नाही तुझं? असे असे अशा न सांगता कुठे गेली अशी? जावी बापू, अहो, काय झालं? एवढ्या अर्जंटमध्ये बोलवून घेतलं, काय काळजीचं काम नाही ना? हाय, लय महत्वाचं काम आहे मामी. तुम्ही आज कृष्णाला घरातनं बाहेर येऊ देऊ नका. का? काय झालं? अहो, ती सकाळपासून आवरून बसल्या, माझ्या मागं लागल्या, मामी देवळात चल म्हणून. तुम्हाला बघायचं आहे तिला, आणि ती माझं ऐकते होय. तुम्हाला बघण्यासाठी घरातनं बाहेर पडणारच ती. मामी नका पडू देऊ. अहो, त्या बगाडाच्या गर्दीत ती जर घरातनं बाहेर पडली तर सगळं होत्याचं नव्हतं होऊन बसेल मामी. म्हणजे मला कायच कळणार तुम्ही काय बोलताय ती. मामी, गुरुजींनी भाकीत केलंय कृष्णाच्या जीवाला धोका आहे. अन आज तो 7वा दिवस आहे. त्यामुळं सांगतोय तुम्हाला मामी, काय बी झालं तरी, जग इकडचं तिकडं झालं तरी कृष्णाला घरातनं बाहेर पडू देऊ नका. असा कसा धोका आहे? आणि हे 7 दिवस हे समजा काय जाऊया बापू? मामी, मी तुम्हाला सगळं नंतर सांगतो. आत्ताही बोलत बसायची वेळ नाही. त्यामुळे सांगतोय तुम्ही लवकर जा आणि कृष्णाला घरातनं बाहेर पडू देऊ नका. काय बी झालं तरी कृष्णा घरातनं बाहेर नाही पडली पाहिजे मामी. आपल्या कृष्णासाठी, तिच्या भल्यासाठी, तिच्या जीवासाठी तुम्हाला हे करावंच लागेल मामी. नाहीतर नाही नाही, मी तिला काहीच होऊ देणार नाही. मी आलेच. या दादा, फेटा बांधा. काशीनाथाचे, काशीनाथाचे, काशीनाथाचे. बोला बोला बोला, काशीनाथाचे, काशीनाथाचे, काशीनाथाचे. अंतरा, आता याच आज काही बरं वाईट झालं ना, म्हणजे कृष्णा बी गेली आणि ह्यो बी गेला. समजा आपल्या मनासारखं होणार आहे आता. नाही, रायाला काही झालेलं मला चालणार नाही. मामा, अरे मामी
कुठे राहिली आहे? किती वेळ झाला आली नाहीये? कधीपासून वाट बघते. ऐक की तिकडे यात्रा सुरू झाली असेल. मला राहायला एकदा भेटायचं आणि त्याला सांगायचंय बगाडाचं मान घेऊ नको. त्याला नाही झेपणार. त्याला बगाडावर जर लटकवलं तर त्याला नाही झेपणार. त्याला या सगळ्याची सवय नाहीये. मामा त्याला तिकडे काही खाल्लं पिलं बी नाही. मी जाऊन इथे पडदिशी तू सांग मामीला. कृष्णे थांब, अशा येईल तिचक्यात. मामा अरे मग तिला सांगून जायला काय होत होतं? मी कधीपासून वाट बघते. आता तू तिला सांग मी चालली. ठीक आहे, तू कडे लावून कुठे निघालीस? अगं तू होतीस कुठं? मी कवा धरून तुझी वाट बघते. चल लवकर तिकडे राहायला बगाडावर लटकायच्या अगोदर आपल्याला जायला पाहिजे. चल चल. आपण कुठं बी जात नाहीये कृष्णे, तू आज चल. अगं अशी काय करतेस? आपण देवळाकडे चाललोय ना. तिकडे यात्रा सुरू झाली असेल, माणसं जमा झाले असतील आणि राहायला बगाडावर लटकवायच्या आधी आपल्याला तिकडे पोहोचलं पाहिजे. मामा चल लवकर. कृष्णे तुला कळत नाही का एकदा सांगितलेलं? आपण कुठं बी जात नाहीये, तू घरात चल. अगं मामी अशी काय बघतेस? चला. मामी अगं अशी काय करतेस? मामी ऐक ना, मी नाही जगू शकत घरायाशिवाय मामी. त्याला तिकडे काय झालं ना तर मी नाही सहन करू शकत. त्याच्या जीवाला धोका आहे का मामी? आणि त्याच्या जीवाला तिकडे धोका असताना मी इथं कशी राहू? मला जायला पाहिजे. मला जायला पाहिजे. तू कुठं बी जाणार नाहीस, तू घरात चल. तुला माझी शपथ आहे. मामी मामी दरवाजा उघड. मामी दरवाजा उघड. मामी असे काय चाललंय तुझं? ही ती काय लहान आहे का? तिला कोंडून घेते. येऊन ती बाहेर तिला. तुम्ही आमच्या दोघींच्या मध्ये बोलू नका. मला चांगलंच माहित आहे मी काय करते ती. मामी दरवाजा उघड. मामी आणि तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? मी आत्तापुतूर जे केलं तिच्या भल्यासाठीच केलंय. तिचं काय भलं करणार आहे तिला कोंडून घेऊन तू? ती मी आता नाही सांगू शकत तुम्हाला. तुम्ही चला माझ्या संग, आपल्याला जायला पाहिजे यात्रेत. मामी मामी अगं दरवाजा उघड ना. अशी काय करतेस? मामी मामी अगं मला माझ्या रायासोबत नवस पूर्ण करायचं आहे ग. दरवाजा उघड. कृष्णे मी दरवाजा नाही उघडू शकत. जवळ बगड होत नाही ना तर तू घरातच थांबायचं आहेस. चला तुम्ही चला. अगं अशी काय करतेस मामे? मला माझ्या रायाकडे जाऊ दे मामे. मी माझ्या रायाशिवाय नाही जगू शकत. हे मामा मामा तू तरी सांग ना मामीला. अगं अशी काय करतेस मामे? मला माझ्या रायाकडे जाऊ दे मामे. मी माझ्या रायाशिवाय नाही जगू शकत. हे मामा मामा तू तरी सांग ना मामीला. मामे मामे दरवाजा उघड. मामे माझ्या राया तिकडे माझी वाट बघत असेल ग. आणि राहायला काही झालं तर मी काय करू? मी कशी जगू मामे? मामे मामे मी तुला सांगते, रायाला काय झालं तर मी स्वतःचा जीव संपवून टाकेन. राया नाही तर त्याची कृष्णा पण नाही. दरवाजा उघड मामे.